नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी अशोक कबनूरकर बोलतो आहे. तुम्हाला सुखाचे आणि समृद्धीचे दिवस जावो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. एक छोटीशी तुम्हाला बोधकथा सांगणार आहे. एक मोठे अधिकारी होते आणि त्यांना नदीच्या पलीकडे जायचं होतं आणि त्यांनी गेले असता अतिवृष्टी झाली, नदीचा पूल पडला आणि त्यांचा प्रवास नावेतून सुरू झाला. त्यांनी नावाड्याला म्हटलं, अरे नावाडी, तू कुठपर्यंत शिकलास? नावाडी म्हणाला, साहेब मी 4थीपर्यंत शिकलेला आहे. साहेब म्हणाले, अरे तू 4थीपर्यंत शिकलास म्हणजे तुझं अर्धवट शिक्षण झालं, तू अर्धा वाया गेलास. त्यावेळेस नावाड्याला विचार पडला, मला 20 वर्षापासून कोणीही मला असं नावं ठेवलं नाही. त्याचं हृदय खिन्न झालं आणि तो विचारात गडून गेला आणि थोड्याच वेळामध्ये नावेची दिशा चुकली, नाव भोवऱ्यामध्ये सापडली आणि गोल फिरत होती. नावाड्यानं म्हटलं, साहेब आता आपण संकटामध्ये सापडलेलो आहोत, नावेचं काही खरं नाही, आपण भोवऱ्यात सापडलो आहोत, नाव गोल फिरत आहे, तुम्हाला पोहता येते का? साहेब म्हणाले, मला पोहता येत नाही. नावाडी म्हणाला, साहेब मी अर्धा वाया गेलो, पण तुम्ही संपूर्ण वाया गेला आहात. नावाड्यानं उडी मारलं, पोहून बाहेर निघालं. साहेबाला पोहता येत नव्हतं. साहेबांनी गटांगळ्या खाल्लं आणि मरून गेले, वाहत गेलेत. साहेब, तात्पर्य म्हणजे कुणाला कमी समजू नका, कुणाची मनं दुखवू नका. धन्यवाद.